सन्माननीय डॉक्टर प्रमोद जोग हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ असून ते पुण्याच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत। पेडियाट्रिक असोसिएशनचे ते वरिष्ठ पदाधिकारीही आहेत। लहान मुलांच्या स्वास्थ्याबद्दल त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे आणि तुम्ही आम्ही पालक या मासिकाचे ते सन्माननीय लेखक आहेत। सर्वप्रथम हरीशजींचं अभिनंदन करतो। एक शिक्षक आणि डॉक्टर या दोघांमध्ये मला शिक्षकाची भूमिका ही नेहमीच जास्ती महत्त्वाची वाटली आहे। व्यवसायाने मी लहान मुलांचा डॉक्टर आहे, बालरोगतज्ञ आहे। आम्ही लहान मुलांना इंजेक्शन देतो, लसीकरण करतो। ते एका वेळेला एकाच मुलाचं लसीकरण करतो, पण इथे वर्गामध्ये शिक्षक एकेका वेळेला 50-50, 60-60 मुलांचं ज्ञान देऊन लसीकरण करत असतो आणि ते देखील 365 दिवस करत असतो। आणि त्यामुळे शिक्षकाचं काम हे डॉक्टरपेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे। वास्तविक डॉक्टर शब्दाचं मूळ हे डॉसियर या शब्दात आहे। डॉसियर याचा अर्थ टू टीच म्हणजे शिकवणं, आणि त्यामुळे डॉक्टर आणि शिक्षक याच्यामध्ये बंध असा नेहमी असतो। प्रत्येक मुलाला चांगलं यश मिळायचं असेल तर त्यांनी स्वतःचा आहार, TV बघण्याची वेळ, व्यायाम आणि शीतपेय पिण्याची मर्यादा या 4 गोष्टींची देखभाल केली पाहिजे। आणि त्यासाठी 5-2-1-0 असा नियम संघटनेनं सांगितलेला आहे। दिवसातनं 5 वेळा फळं आणि भाज्या खायची, 2 तासापेक्षा जास्त वेळ पडद्यावर घालवायचा नाही। पडद्याचा अर्थ TVचाच नाही, मोबाईलवरचा, व्हॉट्सॲपवरचा, सगळ्यावरचा। 1 तास सणकून व्यायाम करायचा आणि 0 शीतपेयांचं सेवन करायचं। तर हा 5-2-1-0 हा फॉर्म्युला जर तुम्ही पाळला तर तुम्ही यशस्वी व्हाल शारीरिकदृष्ट्या। कसं आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाताना बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान नसतं। ज्ञान नसल्याचा अर्थ असा की डॉक्टर म्हटल्यानंतर त्याच्याभोवती एक मोठं वलय असतं, भरपूर पैसे मिळवायचे आणि आरामात आयुष्य काढायचं असं एक काहींचं स्वप्न असतं। समाजसेवा करायचं स्वप्न सुरुवातीला असतं, पण मेडिकलला गेल्यावर सेकंड MBBSला BJ मेडिकल कॉलेजच्या गॅलरीमध्ये मी एकदा मुलं काय बोलत आहेत ते ऐकत होतो। त्यातलं एक जण बोलत होता, खोऱ्यानं पैसे ओढीन। तर खोऱ्यानं पैसे ओढीन हे डॉक्टरचं उद्दिष्ट असू शकतं का? तर ते उद्दिष्ट नसलं पाहिजे। आत्ता मगाशी कणकवलीकर बोलत होते, ते म्हणले की RMP डॉक्टरचा फुल फॉर्म त्यांनी मला सांगितला, मागे असायचे, पण त्यांच्यावर जर संस्कार न झालेले RMP आले तर ते RMP म्हणजे रोगी मरण्यात पटईत असे RMP होतील असं त्यांचं म्हणणं होतं। तर आपल्याला असे असंस्कृत डॉक्टर समाजामध्ये हवेत का? नकोत। आणि त्यामुळे नुसता ज्यांचा डाव्या मेंदूचा विकास झालेला आहे, गणित, आकडेमोड, वाचन, पाठांतर सगळं व्यवस्थित आहे, 12वीला बोर्डात पहिला, बुटले सरांची स्कॉलरशिप मिळाली, पण गेल्यानंतर त्यांनी आपला उजवा मेंदूच वापरला नाही, नवनिर्मितीची क्षमता वापरली नाही, स्वतःवरती संस्कार करून घेण्यासाठी स्वतःच जे प्रयत्न करायला लागतात ते केले नाहीत, तर या दोन्ही मेंदूंचं जर व्यवस्थित संगोपन झालं नाही तर बाहेर पडणारा जो एंड प्रॉडक्ट आहे, जो माल आहे, तो फॉल्टी माल जर समाजामध्ये आला तर असे RMP डॉक्टर समाजात आले तर गोंधळ होईल। आणि त्यामुळे आपल्याला बुटले सरांनी जे चांगलं कार्य चालवलेलं आहे, मुलांना चांगले मार्क मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवून देण्यासाठी फॅसिलिटेट करण्याचं, एक कॅटलिस्ट म्हणून वागण्याचं हे जे काही कार्य आहे ते आपल्याला पुढं देखील आपल्याला स्वतःहून पुढे न्यायचं, ह्याची जाणीव प्रत्येक मुलांनी लक्षात घेणं फार आवश्यक आहे। डॉक्टरला काय लागतं त्याच्यामध्ये पुस्तकी ज्ञान लागत नाही, तर काही कम्युनिकेशन स्किल्स लागतात। आमच्या BJ मेडिकलच्या एका वॉर्डाच्या बाहेर एक वॉर्ड बॉय नेहमी बसलेला असायचा आणि तो पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे नेहमी बघायचा। असा वयाने मोठा होता, पण तो म्हणायचा, कोणालाही बघितले की म्हणायचं, डॉक्टर साहब ये बड़ा हो के बहुत बड़ा डॉक्टर बनेगा। त्याला आम्ही विचारायचो, काय रे तू कशावरनं सांगतो? तो म्हणतो की ते पेशंट जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्या डॉक्टरबद्दल काय बोलतात ते मी ऐकतो। तर हे त्या पेशंटबरोबर वागताना जे काही सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आहेत ती महत्त्वाची आहेत। आपण पेशंटशी कसं बोलतो याचं ज्ञान मेडिकल कॉलेजमध्ये कसं बोलायचं याचं ज्ञान कधी कधी मिळत नाही। काही डॉक्टर मंडळी आमची डॉक्टर होतात, हुशार असतात, पण नंतर प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर बोलताना मी काही डॉक्टर असे पाहिलेत, काय बाळाला काय होतंय? सर्दी खोकला, बरं अजून काय होतंय? जुलाब उलट्या। तो पेशंट सांगतोय, सर काही डॉक्टर तपास वगैरे करायचे का? सर काही औषधं वगैरे द्यायची का? म्हणजे डॉक्टर
कधी कधी तोंडच उघडत आहेत, म्हणजे जिभेला फेविकॉल लावल्यासारखी काही डॉक्टर मंडळी आपल्या क्लिनिकमध्ये बसून राहतात. हे आपल्याकडनं अपेक्षित नाही आहे. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्समध्ये आपल्याला समोरच्या माणसाचं ऐकणं, त्याच्याशी बोलणं, त्याच्या पाठीवरती हात फिरवणं आणि त्याच्याबरोबर संवाद साधणं हा वैद्यकीय क्षेत्रातला एक महत्त्वाचा असा एक भाग आहे. आणि त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे सॉफ्ट स्किल्स ज्याला म्हणतो, काही कौशल्य ही मुलांनी मेडिकलला गेल्यानंतर संपादन करणं फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला सॉफ्ट स्किल्सबद्दल जे अगदी पूर्णपणे शिक्षण ज्यांचं नुसतं पुस्तकी आहे त्यांना प्रॉब्लेम येतो. मी त्याला एकाला म्हटलं, अरे बाबा तू सॉफ्ट स्किल्स डेव्हलप कर. तो म्हटला, मी पेशंटला बरं करणार एवढंच माझं काम. त्यांनी मला काय विचारावं, तो म्हणला की मोटरचा मेकॅनिक आहे, तो स्क्रू जेव्हा पिरगळतो त्यावेळी त्या मोटरला कुरवाळतो का? म्हटलं असा जर तू दृष्टिकोन घेतलास तर आयुष्यामध्ये काहीच होणार नाही. तेव्हा ह्या दोन याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. दुसरं म्हणजे टीमवर्क. बऱ्याच वेळा मेडिकलला जाणारी जी मुलं आहेत ती हुशार असतात, पण लक्षात घ्यायचं की आपल्याला पत्त्याच्या खेळामध्ये 52 पत्ते असतात, त्यातल्या एका राजा आणि राणी हे 3च असतात. पण 7, 8, 9 आणि 10 यांच्यामुळेच त्या राजा राणीला महत्त्व असतं, हे वर गेलेल्या माणसाने विसरून चालत नाही. म्हणजे आपण विमानातनं प्रवास करतो तेव्हा वर जातो आणि खालची माणसं छोटी छोटी दिसायला लागतात. तर ही जर माणशी छोटी छोटी दिसायला लागली तर हा त्या व्यक्तीचा पराभव आहे असं समजायला पाहिजे. सगळ्यांना जर बरोबर घेऊन जायचं असेल तर गाण्यामध्ये जसे सारे गम पद नि सा हे सगळे सूर असतात, त्यातली आपलीच पट्टी जर समजा वरच्या 6 पर्यंत जात असेल आणि खालचे सूर आपल्याला बरोबर घेऊन जाता येत नसेल तर हा आपला पराभव आहे. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्स म्हणजे परिचारिका, वॉर्ड बॉय, आपल्याबरोबरचे सहकारी, आपले वरिष्ठ, आपले कनिष्ठ या सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं आणि तेव्हा कुठे यश मिळतं. हे सांगण्याचं मुख्य कारण असं की बऱ्याच वेळा ही मुलं हुशार असतात, त्यांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो, पण इमोशनल कोशंट ज्याला EQ म्हणतो तो कधी कधी कमी पडतो. म्हणजे आपल्या दवाखान्यात येणारी जी परिचारिका आहे ती पहाटे 5 वाजता उठते, त्याच्यानंतर ती स्वतःच्या मुलाची तयारी करते, तिला त्या बाळाला किंवा मुलाला शाळेमध्ये पोचवण्याची व्यवस्था करते, घरामध्ये वडीलही कोणी असतील त्यांची व्यवस्था करते आणि लांबून बसनी किंवा कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने हॉस्पिटलमध्ये येते. याची जाणीव ठेवून परिचारिकेशी वागणारा जो डॉक्टर आहे त्याचा EQ किंवा संवेदनशीलता ही जास्त आहे. डॉक्टरांनाही असतेच असं नाही, पण ही हळूहळू आपल्याला डेव्हलप करायला लागते. तेव्हा हा दुसरा भाग लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट रॅशनॅलिटी. रॅशनॅलिटी याचा अर्थ सदसद विवेक बुद्धीला धरून काही गोष्टी करणं. बऱ्याच वेळेला औषधं न देणं हा सुद्धा उपचाराचा एक भाग असतो, पण यासाठी पेशंटशी बोलायला लागतं. आणि कधी कधी आम्ही जे औषधाची चिठ्ठी देतो त्या चिठ्ठीला सुद्धा कधी कधी सोडचिठ्ठी द्यायला लागते. म्हणजे जे आपले जे सायकॅट्रिस्ट लोक असतात त्यांचा औषधांवरती भर नसतो पण काउन्सिलिंगवर असतो. तर याची सुद्धा काही जी स्किल्स आहेत, कौशल्य आहेत ती डॉक्टरांना आत्मसात करायला लागतात. आणि या सगळ्याच्या जोडीला समाजसेवेचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याजवळ थोडा असावा लागतो. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात नुसताच लुक्रेटिव्ह बिझनेस आहे असं नाही, तर समाजसेवा ही छोट्या छोट्या गोष्टींमधनं होते. आज मंचावरती बसलेले सर्व डॉक्टर हे आपापल्या परीनं समाजसेवा करतायत, पण फार त्याच्यासाठी लांब जायला लागत नाही. आता आम्हाला शाल आणि श्रीफळ सगळ्यांनी बुटले सरांनी प्रेमाने दिलं. ही शाल जी आहे ती कमी वजनाच्या अपुऱ्या दिवसाच्या बाळाच्या घरामध्ये उद्या गेलीच म्हणून समजा. माझ्याकडे जी लहान बाळं येतात त्यातली कित्येक गरीब असतात की ज्यांना स्वतःच्या शरीराचं तापमान राखता येत नाही. तर ही शाल मी घरी घेऊन गेलो. आत्तापर्यंत अनेक कार्यक्रमात मला मिळालेल्या सगळ्या शाली या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मी गरीब कमी वजनाच्या मुलाच्या घरामध्ये देऊन टाकतो किंवा ते आईला देतो. आणि जे श्रीफल आहे ते सुद्धा बऱ्याच वेळेला कोणाला तरी असंच देतो की बाबा हे फोड आणि यातला नारळ तरी खा, तेवढं तुझं पोषण होईल. हे सांगण्याचा उद्देश असा की बऱ्याच वेळा ह्या गोष्टी समाजसेवेच्या बाहेर जाऊन आपल्याला करायला लागता नाहीत, आपल्या स्वतःच्या वर्तनातनं त्या दाखवता येतात. दवाखान्यात येणाऱ्या कुठल्याही स्त्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते मी पाहतो. त्या मंगळसूत्रामध्ये जर नुसता काळा दोरा असेल आणि सोनं नसेल तर आजवर मी त्या बाईकडनं कधीही फी घेतलेली नाही, कधी नाही. आता ही जी साध माणुसकीची म्हणून बुटले सरांनी आज हा विषय ठेवलेला आहे, ही माणुसकीची साध आहे. पण याची जाणीव वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. डॉक्टर हा समाजापेक्षा काही वेगळा नसतो, समाजाचंच ते प्रतिबिंब असतो. जेव्हा रस्त्यावरती तो लोकांना नको त्या ठिकाणी थुंकताना पाहतो, रांग मोडताना पाहतो, सिग्नल असताना सुद्धा गाडी पुढे नेताना पाहतो, तेव्हा तो सुद्धा बदलतो. आणि जेव्हा पालकत्वाचे संस्कार आज आपण मुलांवर करायचे म्हणतो तेव्हा ह्या काही जबाबदाऱ्या आपल्यावर न कळत येऊन जातात. आणि समाजसेवा ही न कळत घडण्याचे संस्कार सुद्धा या वाढत्या वयामध्येच होणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला शरीराचं पोषण, मनाचं संगोपन, नीतिमूल्यांचं संवर्धन आणि समाजसेवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षा आपल्याला द्यायला लागत असतात. आणि म्हणून मी म्हणतो हे सगळे पेपर द्यायला लागले तर एखादा माणूस हा चांगल्या प्रकारे असा डॉक्टर होऊ शकतो. बोलण्यासारखं बरंच आहे. आज
जरा काही कारणामुळे वेळ थोडा आपल्या सगळ्यांकडेच कमी आहे, त्यामुळे माझ्या मनातले जे मुख्य विचार आहेत ते मी आपल्यासमोर मांडले. अजूनही आपल्याबरोबरचे मित्रमंडळी हे विचार आपले मांडतील. फक्त मला एकच सांगायचं आहे की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा म्हणतो आपण स्टार इज बॉर्न, घरामध्ये एक तारा जन्माला आला. त्याच्यानंतर आई वडील, भाऊ बहीण, गुरु, मित्र या अनेक लोकांच्या संगतीमध्ये हे मूल मोठं होतं आणि त्याला आपण 5 स्टार म्हणतो. दुर्दैवाने आजकाल आपण आपला आनंद 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्समध्ये शोधायला लागलोय, हे दुर्दैवाचं आहे. पण हे घरामधले स्टार्स मात्र कोणी विसरू नयेत. आपल्याला पुढं आणण्यामध्ये अनेकांचा वाटा असतो आणि ह्या सगळ्या 5 स्टार्समध्ये जर तुमचा सगळ्यांचा एक मित्र, काउन्सिलर, मार्गदर्शक म्हणून जर तुम्हाला मला एका स्टारचे जर समजा स्थान द्यायचं असेल तर ते मला नक्कीच आवडेल. आणि आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक स्टार्स जमवत तुम्ही पुढे मोठे व्हा, एवढीच तुम्हाला एक प्रेमाची विनंती करतो. आणखीन हे माझं भाषण संपवतो. धन्यवाद.